पाहतोय सुरुवात करेल बिकेश भोईर. तर पहिला चेंडू किरणसाठी टाकलाय. वाईट चेंडू अतिरिक्त धावने सुरुवात केले. खराब चेंडूने सुरुवात केले. दुसऱ्या बाजूला सूरज, दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एक धाव झाले अतिरिक्त चेंडूने. इथून नोचा कॉल आहे. याही चेंडूवर जर पाहिलं तर समोरच्या दिशेने प्रहार चांगला होता, परंतु कुणाल सॉरी पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन. यावेळेस बॉक्स विकेटच्या रूपाने किरणला माघारी परतावं लागेल. मागच्या मॅच मध्ये किरण चांगला केला होता, चांगली बॅटिंग केली होती आणि त्यामुळे इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल. पहिला गडी बाद. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा कडक प्रहार. यावेळेस चांगला फटका सचिनच्या बॅट मधून. जबरदस्त प्रहार केलाय. पहिला चेंडू खेळत असताना सचिन ऑन साइड रिजनला पायामध्ये चेंडू होता आणि त्या चेंडूला खेळून काढला. स्क्वेअर ऑफ द लेग साइडला आपण पाहतोय. चांगला फटका चौकारासाठी जाईल आणि चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर 6 वर पोहोचवेल. पहिला गडी बाद झाला किरण, परंतु त्यानंतर आपण पाहतोय सचिन आलाय. सचिनला देखील अनुभव जास्त आहे. कासा विभागामध्ये जर पाहिलं तर एक चांगला बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो सचिन. पुन्हा एकदा आपण पाहतोय बिकेशच्या विरोधात पहिल्या चेंडूवर चांगला होता, परंतु यावेळेस बिकेशने देखील आपला कलात्मक चेंडू टाकलाय. चेंडू पायावर आदळतोय. लेग बायच्या रूपाने ही रन्स मात्र काउंट केली जाईल. 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले आहेत. एक गडी बाद झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय चेंडू. सिंगल मिळेल या ठिकाणी. सिंगलने 8 धावा होतील. सूरज आणि दुसऱ्या बाजूला सचिन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला भिडकावलंय. चेंडू चाललाय डिक्लर झोन कडे, जिथे मिळतील पुन्हा एकदा सिंगल रन्स. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर लागल्या जातील. एकंदरीत 9. 5 चेंडू झाले आहेत. शेवटचे चेंडू अजून शिल्लक आहेत. बिकेश भोईर पुन्हा एकदा पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय चेंडू. तिथे मात्र आपण पाहतोय नो स्कोर आहे आणि नो स्कोर जर पाहिलं तर धावा मिळणार नाहीये. 90 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हरचे होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय. 1 गडीच्या मोबदल्यात 9 धावा. चला षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर समर्थ आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी समर्थकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. याही वेळेस आपण पाहतोय बॅकफुटला गेलाय. पंच केलाय. चेंडूला चाललाय. बिकेश क्षेत्ररक्षण करतोय त्या ठिकाणी. चेंडूला पकडलंय. रन्स मात्र जर पाहिलं तर इथून मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. 90 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. 1 चेंडूचा खेळ. आपण एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय, जिथे कुणाल चेंडूला पकडतोय. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने आता मात्र डबल फिगरमध्ये 10 धावांमध्ये इथून जर पाहिली तर धावसंख्या आणली गेले. चांगला खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. पण एकदा करारी प्रहार आहे. यावेळेस मनीष भोईर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तशी फेकी देखील केली होती. जर लागला असता तर मात्र सूरज याला माघारी परतावं लागलं असतं. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. तिथे मात्र आपण पाहतोय चेंडूला थांबवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला नक्कीच थांबवलं.
रन्स मात्र इथून फक्त आणि फक्त एकच मिळेल. धावसंख्या 12वर जाऊन पोचते. इथून जर अशीच खेळत राहिले तर 29 ते 30 धावा नक्कीच होऊ शकत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस कडक प्रहार केला आहे परंतु बिगेश बिगेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मनीष भोईर, दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु दोन्ही बाजूला जर पाहिलं तर चांगली भिंत म्हणून पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा मनीषकडे चेंडू येतोय तेव्हा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, बिगेशकडे चेंडू येतोय तेव्हा देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. इथून मात्र पुन्हा एकदा बिगेश, आता मात्र हाईटचा इथून आपण पाहतोय प्रयत्न केला होता, असं वाटलं होतं की उंच उडी मारली काय, परंतु चेंडू थांबला आणि त्यानं अगदी इझिली चेंडूला थांबवलं. रन सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली, सॉरी डॉट चेंडू येतोय आणि 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटक कंप्लीट झाले. सूरज 4 चेंडू खेळलाय, 4 मध्ये 3 बनवले त्यांनी. दुसऱ्या बाजूला सचिन यांनी 7 मध्ये 7. एक चौकार सचिनच्या बॅटमधून जरूर आली होती, परंतु अजूनपर्यंत सूरजने फटका खेळलेला नाहीये. अनुभवी टीम आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स जास्त आहे. कासाचा टीम. किरण बाद झाल्यानंतर आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी ही पारीला सांभाळलंय. यावेळेस गोलंदाज जर पाहिलं तर कुणाल किनी, वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तोच गोलंदाज. आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी पहिला चेंडू हाताळताना, पहिला चेंडू हाताळला त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला सिंगल रन्सने इथे मात्र आपण पाहतोय कन्वर्ट करतायत फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. 14 धावा, 14 धावा झालेत. पुन्हा एकदा फुल चेंडू आहे यावेळेस. वा, बिगेशने तर प्रयत्न केले होते परंतु हे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. चेंडू गेलाय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. 4. चांगले प्रयत्न होते बिगेश भोईर यांचे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 18वर जाऊन पोहोचेल. यावेळेस एकच गडी बाद झालाय परंतु विचार केला तर 18 धावा. आता मात्र थोडेसे हात खोलण्याची संधी मिळाली, हात खोलले. 2 चेंडू झालेत कुणाल यांचे. तिसरा चेंडू थोडासा आतमध्ये येतोय, टॅप केलाय चेंडूला. चेंडूला पाठवलंय. जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. आतापर्यंत 19 धावा. कुणाल पुन्हा एकदा. याही वेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळलाय. ओहो, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. 5 धावा मिळतील. बिगेशची थ्रो होती परंतु कुठेतरी कुणाल किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस क्षेत्ररक्षण खराब आहे आणि 5 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. 5 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. 24 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा कुणाल. ह्यावेळेस अचंबित केलाय या चेंडूने. आतमध्ये आला चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. सचिनला माघारी परता लागेल. गडी बाद. हॅलो 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 का कहिल बाणू आउट होईल बा आणि एक क्या बॉलिंग डालेल बाणू. जबरदस्त बॉलिंग कहिल बा आणि मॅच वा जो पब्लिक अजून वा आणि राहतील जबरदस्त फॉर्म. आणि आता आपल्यासोबत जोडतील ते सौरभ माची. सौरभ माची, तुम्ही काय बोलतील या टुर्नामेंट बद्दल 2 शब्द जरा सांगा. आते आपले सर्वांचे लाडके दादा हे खूप अथक मेहनतीने त्यांच्या ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात. गरजू लोकांना ते टुर्नामेंटचा फायदा होतो आणि आम्ही त्यांचे सहकारी त्यांच्या मागे त्यांच्या नेहमीच सपोर्टिव्ह. आणि तुम्ही काय बोलतील. आणि
100% पण आता यात्रेत जातील आणि मोदक कुव्यामध्ये पाहतोय. जाऊया मॅचकडे. थोडीशी फनी मुमेंट्स आणि सर्व झोपले होते, त्यांना उठवायचं काम सागरने केलंय असं मी म्हणेन. यावेळेस फटका चांगला होता. कुणाल त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, क्विकली फेकी करतोय. रन्स मात्र जर पाहिले तर अगदी वेगाने घेतोय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस कडक प्रहार. चेंडू पुन्हा एकदा कुणालकडे जातोय. चेंडूला थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. कुणाल नक्कीच त्या ठिकाणी भिंतसारखी उभी आहे. ज्या पद्धतीने हा फटका खेळला होता खूप दिसत आहे. मोठा गॅप आपल्याला मिळतोय कुणाल आणि बिगेश मध्ये. तोच मारण्याचा प्रयत्न याही वेळेस आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर आता मात्र बिगेशला प्रयत्न चांगले होते बिगेशचे, परंतु चकवा दिलाय चेंडूने. आधीच तयार होता फलंदाज हा चेंडू ऑन साईडला खेळण्यासाठी. हा चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 32 या आकडावर धावसंख्या झाले. अजून तर 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आक्रमण झालंय असा टीम कडून जर पाहिलं तर कुठेतरी ह्या मागच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा चांगल्या बनवल्या मी म्हणेन. यावेळेस सुरेख आहे परंतु रोखलाय त्या ठिकाणी. रन्स मात्र सिंगलच मिळेल वाटते. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला. कुणाल किनी चेंडूला पकडतोय. रन्स मात्र सिंगलच. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 34 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू. ओहो डॉट आलाय. या चेंडूवर जर पाहिजे तर रन्स मिळणार नाहीये. 34 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष असेल. છે ને આપણા જબરદસ્ત બેટિંગ કરશે ને હું આપને દમનમાં બધી સસ્તી બિયર મળશે તો ઓહો ને કઠે છે
ने आतिश दादा राउत ने टूर्नामेंट है से तो पालघर जिला में नाम से तो आतिश दादा राउत चेंडूला थांबवलाय. रन्स जर पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. लक्ष जो आहे तो 35चं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक षटकामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर 10ची सरासरी तुम्हाला ठेवावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील तर तुम्ही 30 धावापर्यंत पोहोचू शकतायत. 5 धावा झाल्या आहेत पहिलं षटक. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिलं तर बबलू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू बबलूचा करारी प्रहार समोरच्या दिशेने मारलाय परंतु त्या चेंडूला देखील थांबवलंय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू. पहिला चेंडूवर का प्रहार होता चांगला. कुणाला कुठेतरी थांबवलंय इथून आपण पाहतोय आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न इथून मनीषचा. इथून आपण पाहतोय चेंडूवर चुकलायत मनीष. चेंडू आतमधून सरळ जर पाहिलं तर विकेट किपर सचिनच्या हातामध्ये जमला जातोय जिथे रन्स मिळणार नाही. 2 चेंडू जर पाहिले तर 2 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. बबलू नाम तो सुना होगा. बबलू पुन्हा एकदा. यावेळेस कडक प्रहार परंतु पुन्हा एकदा मुकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत फ्रेम मध्ये येताना. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला अडवलंय आणि इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार
सिंगल. इथून आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. 7 धावा झाल्यात. इथून आपण पाहतोय जर पाहिलं तर मागचा दरवाजा उघडा होता ज्या पद्धतीने आपण म्हटलं जात आहे आणि त्या दरवाजामधून शिरकाव केला सरळ गोलंदाजांनी आणि इथून क्लीन बोल्ड केलाय. चांगली गोलंदाजी वापरले. असे कथीचेच गोलंदाज असतात जे स्टंपामध्ये गोलंदाजी करतात. याआधी देखील आपण बॉल आउटचा चान्स दिला होता. कमीत कमी 8 गोलंदाजाला आपण वापरला परंतु 8ही गोलंदाज त्या स्टंपाला हिट करू शकले नाही. आणि निर्णय जर पाहिला तर त्या टॉसवर आगवणकर टीम विन होताना आपल्याला पाहायला मिळतं. दरवेळेस आपण पाहतोय गेल्या वर्षी देखील आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या वर्षी टॉसवर 45 संघ नक्कीच नशीब आजमावलं होतं त्यांनी आणि विन झाली होती. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कुणाल एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन ॲक्सिडेंटर होणार आणि मनीष भोईरला इथे मात्र माघारी जावं लागेल. कदाचित लक्ष नव्हतं कुणाल किनियाचं फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अंगाला चेंडू ब्रश झाला आणि यावेळेस रन्स घेण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र आपण पाहतोय अयशस्वी फलंदाज बाद. थँक्यू आतिश राऊत यांचा देखील आम्ही आभार मानतोय. तेरामध्ये 28 ची आवश्यकता आहे. 7 धावा झाल्यात. ओहो पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. यावेळेस प्रयत्न तर केले होते मुकेशने परंतु हा चेंडू जाईल मुकेशच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडूला वर मिळतील 4 धावा. प्रयत्न चांगले होते. इथून जर पाहिले तर आता मात्र थोडासा एक्सलिटरवर पाय ठेवलाय असं मी म्हणेन मायकोप टीमने कारण की रन्स बनवायचे आहेत आणि त्यासाठी चेंडू कमी आहेत. इथून जर पाहिले तर प्रयत्न चांगले करावे लागणार आहेत. बारा चेंडू आणि आता मात्र 24 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे जर पाहिलं तर 2 धावा बनवाव्याच लागतील. साई स्पोर्ट्स कासा संघ क्षेत्ररक्षणासाठी आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला आहे. 5.50च्या सरासरीने 11 धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे मायकोपचा संघ 12 मध्ये 24. बारा चेंडू आणि 24 धावा. इथून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिला तर आता मात्र येतोय सचिन. एक चांगला कीपर, एक चांगला बॅट्समन आणि आता मात्र एक चांगला गोलंदाज म्हणजे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. आज चेंडू आपण पाहतोय चॅलेंज केलं होतं इथून सचिनने की या चेंडूला मारून दाखव परंतु त्या चेंडूवर जर पाहिलं तर बिगेश थोडेसे चुकले. चेंडू जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय जिथे रन्स मात्र अंगाला ब्रश होऊन म्हणजे लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 12 धावा. इथून जर पाहिलं तर बॅटवर चेंडू घेणं खूप गरजेचं असेल. कुणाल खिनी स्वतः आहेत अजून मैदानाच्या आतमध्ये. टॅपचा फटका सक्सेस करतायत. आज बऱ्याच वेळानंतर जर पाहिलं तर कुणालच्या बॅटमधून इथून टॅपचा फटका येताना स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये टॅप आले होते त्यानंतर कुठेतरी टॅप थांबले. विकेट थोडासा जर पाहिलं तर विकेटमध्ये थोडीशी नमी होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूवर प्रहार करताना कुठेतरी नक्कीच जो बाउन्स हवा होता तो भेटत नव्हता परंतु कुणाची बॅट कुणाची ताकद इथे दर्शवते. चांगला फटका. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथे रोखलंय चेंडूला थांबवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ईश्वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल आणि बिगेश 9 चेंडू आहेत. 9 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता म्हणजे येणारे 3 चेंडूवर इथून हाणामारी करावीच लागेल कुणालला.
पहिला चेंडू यावेळेस कडक प्रहार, परंतु मुकेश आहे त्या ठिकाणी, तो देखील एक चांगला क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय कासा टीम कडून आणि त्याने चेंडूला रोखलंय. चांगली टीम पाहायला मिळते ज्या पद्धतीने आज बोईसरमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करते आणि पहिल्यांदाच आपले कला गुण कौशल्य या ठिकाणी दाखवत असताना कासा टीम ज्याच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, बॅटिंग चांगली आणि क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पायामध्ये टाकलाय, पुन्हा एकदा मुकेश या चेंडूला अडवतोय. किरण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूला सीमा पार जाऊ देत नाही आहेत. आणि मी नेहमीच म्हणतोय गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते तर ती क्षेत्ररक्षकाची, तीच साथ मात्र देत असताना क्षेत्ररक्षक. आणि तिथून जर पाहिलं तर ह्या 2 चौका जर सोडल्या असतात तर समीकरण देखील पूर्णपणे बदललं असतं. कदाचित 7 मध्ये 12 देखील आल्या असत्या, परंतु आता मात्र 7 मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 18 धावा शेवटचा चेंडू आहे, महत्वाचा चेंडू असेल ज्यामध्ये पाहिलं जाईल इथून मायकोप टीमला हा चौकार येणं खूप गरजेचं होतं आणि तो चौकार आलाय. यावेळेस चौकार मिळतोय. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 14ची आवश्यकता असेल. काय फटका खेळलाय बिगेश भोईरने. नक्कीच महत्वाच्या वेळी एंड मुवमेंट मध्ये जेव्हा मात्र आपण पाहतोय गरज होती आणि ती गरज खऱ्या अर्थाने पूर्ण करून दिली बिगेशने. 2च चेंडू खेळला बिगेश, परंतु 2 चेंडू मध्ये 4 धावा त्यांनी बनवल्या. दुसऱ्या बाजूला 6 चेंडू खेळलाय कुणाल आणि कुणालच्या बॅटमधून 9 धावा आल्या आहेत. महत्वपूर्ण आणि शेवटचं निर्णायक अशी ओव्हर घेऊन येतोय किरण. एक्सपिरियन्स आहे किरणला अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा. आणि त्याचमुळे जर पाहिले तर हे 6 चेंडू त्याच्या हातामध्ये एक जिम्मेदारीने ठेवले गेलेत. इथून आपण पाहतोय 6 चेंडू आणि 14ची आवश्यकता. 6 मध्ये 14 म्हणजे इथून कुणाला विचार केला तर 3 मोठे फटके खेळावेच लागतील या 6 चेंडू मध्ये. आता आपण कुणाल किनी पहिला चेंडू टॅपचा फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार. यालाच म्हणतात कुणाल. ज्या कुणालने अनेक मॅच अशा परिस्थितीमध्ये जिंकून दिल्यात श्री स्वामी समर्थ मायकोप या टीमला, तोच कुणाल आता मात्र चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतंय. थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील टॅपने चौकारासाठी पाठवला. यावेळेस देखील टॅप खेळण्याचा प्रयत्न इथून कुणाल. आता मात्र प्रत्येक चेंडू टॅप खेळेल की काय. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 10ची आवश्यकता. 4 मध्ये 10. इथून पाहतोय 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. कुणाल पुन्हा एकदा यावेळेस कडक प्रहार, कडक प्रहार. कुणाल किनी एक वेगळ्या स्टेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी मी योग्य रीतीने पार पाडीन ही मात्र शपथ घेतली आणि त्यानंतर बॅट उचललंय. आता मात्र आपण पाहतोय 2च विकेट आतापर्यंत जर पाहिलं तर टीम मायकोपचे आणि टीम कासाचा विचार केला तर त्या संघाचे देखील 2 म्हणजे विकेट सेम आहेत. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 6 धावा. तीन चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. कुणाल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 9 मध्ये 17 बनवलेत त्यांनी. अजूनही पाहिलं तर 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता मात्र 6ची आवश्यकता आहे. काय मॅच आहे, काय मॅच आहे. अगदी शेवटची मॅच टॉप 8 मध्ये जाण्यासाठी. फटका खेळला यावेळेस मुकेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जीवाचं रान केलंय आणि चेंडूला थांबवलंय असं मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर 1च धाव मिळतंय. चांगला फटका होता आणि त्या चेंडूला काय रोखलंय पूर्णपणे. जर पाहिलं तर अंगामध्ये त्या चेंडूला दाबलं होतं. इथून आपण पाहतोय 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. वाह, कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचं. मुकेश आतापर्यंत फ्रेम मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालाय, ज्याने क्षेत्ररक्षणामधून प्रेक्षकांचं मन तर नक्कीच जिंकल्यात. चांगले प्रयत्न राहिलेत इथून मायकोप संघ. आता मात्र बिगेश ज्याच्याकडे पाहिलं जाईल 2 चेंडू आणि 5 धावा. कदाचित महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते.
एंड मुवमेंटमध्ये कोण जिंकेल कोण हरेल. ओ फटका खेळलाय परंतु यावेळेस वा कमालीचं क्षेत्ररक्षण अजय होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चेंडूला थांबवलंय. इथून जर पाहिलं तर आता मात्र एक चेंडू आणि 4ची आवश्यकता. विकेट सेम आहेत म्हणजे इथून 4 धावा जर आपण पाहतोय मायकोप संघ बनवतायत तर ती मायकोप जिंकेल आणि जर एक चेंडू थांबवतायत तर नक्कीच आपण पाहतोय कासा संघ जिंकेल. जो चांगला खेळेल तोच जिंकेल असं मी म्हणेन, नेहमीच म्हणतोय. आणि आता मात्र आपण पाहतोय एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून कुणाल, ज्याने अनेक अशा सिच्युएशन मध्ये मॅच जिंकून दिल्या आहेत, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे आपल्या मायकोप टीमला, आपला कुणाल आहे मैदानाच्या आतमध्ये, तो मॅच जिंकून देईल. परंतु दुसऱ्या बाजूला सिनियर खेळाडू म्हणून किरणकडे पाहिलं जातंय, त्याच्याकडे गोलंदाजीची कौशल्यता आहे आणि ती कौशल्यता आज तो दाखवेल आणि आपल्या कासा टीमला जिंकून देईल. दोन्हीही बाजूने जर विचार केला तर दोन्हीही भरोसेमंद खेळाडू आपल्याला पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. इथून काय घडेल काय बिघडेल. एक चेंडू शिल्लक आहेत आणि एक चेंडू मध्ये 4ची आवश्यकता आहे. कुणाल की किरण दोन्हीही एकाच राशीचे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल आणि किरण पुन्हा एकदा आपण पाहतो एक चेंडू आणि 4 धावा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टॅपचा फटका यावेळेस मिळाला कुणालच्या बॅट मधून चौकार. भरोसा ठेवला होता तो भरोसा जिंकवलाय आणि या चेंडूवर मिळालाय चौकार. ही मॅच जिंकतोय मायकोप टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहतोय मिस्टर कुणाल किनी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमचे सुरेश काका आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊयात. कारण की सुरेश काकांचा जर विचार केला तर अगदी पहिला चेंडू पडण्याच्या आत मैदानामध्ये येत असतात, आमच्या मंचावर असतात आणि शेवटचा चेंडू नक्कीच आम्ही पहिल्या दिवशी मध्ये देखील सांगितलं होतं की सुरेश काका जे आम्हाला साथ देतात शेवटच्या चेंडूवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून देऊयात मॅन ऑफ द मॅच. कुणाल या